मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील अबू सालेमला विशेष टाडा न्यायालयाचा मोठा दिलासा। अबू सालेमच्या जन्मठेपेच्या शिक्षेतून 12 वर्ष कमी केल्याची माहिती। पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता। अजित पवार गटाच्या 16 नगरसेवकांनी रात्री उशिरा शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय जीएसटी विभागाच्या 638 जणांना नोटिसा। 3 वर्षांपासून 249 कोटींच्या जीएसटीचा भरणा न केल्यानं नोटीस। प्रदूषणामुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। मुख्यमंत्र्यांकडून इंद्रायणी नदीची पाहणी, मात्र मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच नदीमध्ये पुन्हा दूषित पाणी सोडल्याचं उघड। रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींचा निपटारा त्वरित करण्याच्या रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या रेल्वे प्रशासनाला सूचना। पावसाळ्यात लोकल सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना करण्याचेही निर्देश। तुकोबा आणि माऊलींच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम। पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल। पनवेलकरांसाठी आनंदाची बातमी। देहरंग धरण ओव्हरफ्लो। पनवेल महापालिकेकडून पाणी कपातीचा निर्णय रद्द। ग्रीसवरून तिसरी रोरो बोट मुंबईत दाखल। चाचणीनंतर सप्टेंबर अखेर रोरो सेवा मुंबईकरांच्या सेवेत येणार। बोटीच्या कस्टम तसंच इतर प्रशासकीय मंजुरींची प्रक्रिया सुरू। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून मोगरा नाल्याची रुंदी आणखी वाढवणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका हाती घेतलेल्या प्रकल्पाची क्षमता वाढवणार। मुंबई महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल। मनुष्यबळाअभावी अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार। खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज। तात्काळ खड्डे बुजवण्यासाठी अभियंते कामाला, तर खड्ड्यांची तक्रार सहज करता यावी यासाठी लवकरच मुंबईकरांना ॲप उपलब्ध होणार। वाहन चालकांना अभावी 1.5 महिन्यांपासून बंद असलेली केएम रुग्णालयातील शववाहिनी सेवा पुन्हा सुरू। मृतांच्या नातेवाईकांची होणारी परवड थांबणार। झिकाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सतर्क। रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाकडून होणार तपासणी। 233 अतिसंवेदनशील गावांना संभाव्य बिबट आपत्ती प्रवण क्षेत्र म्हणून घोषणा। जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड तालुक्यातील काही भागांना बिबट्यांची भीती असल्यानं निर्णय। अमोल कोल्हेंची ट्विटद्वारे माहिती। नांदेड परिक्षेत्रातील 36 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या। 36 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय कारणावरून बदल्या। मुंबईत 500 चौरस फुटांपेक्षा कमी आकारमानाच्या मीटर नसलेल्या निवासी मालमत्तांनाही आता जल आणि मलनिस्सारण कर मोजावे लागण्याचे संकेत। कर लागू करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समितीची स्थापना। ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभेत घोषणा। ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकार घडवणार तीर्थस्थळांचं दर्शन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।